हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सक्सेस मिळवण्यासाठी जी गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे असं सर्वांना वाटतं त्या गोष्टीबद्दल डिस्कशन करणार आहोत, विल पॉवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विल पॉवर काय असते, विल पॉवरमुळे आपण काय मिळवू शकतो, विल पॉवर कशा पद्धतीनं तुम्हाला सक्सेस मिळवून देऊ शकते आणि विल पॉवरबद्दल काय गैरसमज आहे याबद्दल डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात पहिले विल पॉवर म्हणजे काय आहे हे जाणून घेण्याच्या अगोदर तुम्हालाही कधीतरी वाटलं असेल की माझ्याकडे विल पॉवर असती तर कदाचित मीही अजून सक्सेसफुल असतो. आज मी माझ्या लाईफमध्ये ज्या पोझिशनवरती आहे, आज मी माझ्या लाईफमध्ये जे काही मिळवलं आहे त्यापेक्षा मी जास्त डिझर्व करत होतो, बट माझ्याकडे तेवढी विल पॉवर नव्हती आणि म्हणून मला हवं ते सक्सेस मिळालेलं नाही असं तुम्हालाही वाटत असेल. कारण कित्येक वेळा तुम्ही ठरवलेलं असेल की उद्या सकाळी उठून मला अभ्यास करायचा आहे दिवसभर, किंवा उद्यापासून मला चांगल्या सवयी लावायच्या आहेत, मोबाईलचा वापर कमी करायचा आहे, किंवा उद्यापासून मला एक्सरसाइज सुरू करायची आहे किंवा जिमला जाणं चालू करायचं आहे असं सर्वांनी ठरवलेलं असेल. नवीन वर्षाच्या रिझोल्युशनमध्येही प्रत्येकजण हेच ठरवतो. बट कदाचित तुम्ही ही गोष्ट चालूही केली असेल, 2 ते 3 दिवस याला फॉलोही केलं असेल, पण पुन्हा तुम्ही बॅक टू युअर नॉर्मल रुटीन गेला असाल, ज्यामध्ये पुन्हा तेच रोजचं काम, आळस, कंटाळवाणापणा, कामाची टाळाटाळ या सर्व गोष्टी त्यामध्ये असतील. कदाचित तुमचा मोबाईल टाईम पुन्हा आधी जसा यूज करायचे तसाच यूज करायला तुम्ही सुरुवात देखील केली असेल आणि मग असं झाल्यावरती जेव्हा पुन्हा तुम्ही तुमच्याकडे बघतात तेव्हा सेल्फ डाऊट्स हे क्रिएट होतात. डाऊट यायला लागतो की माझ्यामध्ये हवं तेवढं डिटर्मिनेशन नाही का, माझ्यामध्ये एखादं सक्सेस मिळवण्यासाठी जेवढी विल पॉवर लागते ती विल पॉवर नाही का, कारण माझ्यामध्ये विल पॉवर नाही म्हणून मी डिसिप्लिन राहू शकत नाही असं स्वतःला वाटायला लागतं आणि मग सेल्फ डाऊट्स हे क्रिएट होतात. बट कदाचित तुम्ही तुमचा गैरसमज करून घेताय. कदाचित असं नाहीये, तुमच्याकडे विल पॉवरच नाहीये असं नाहीये, बट विल पॉवर बद्दलचा तुमचा जो गैरसमज आहे तो आज तुम्हाला दूर करायला हवा. सगळ्यात अगोदर आपण समजून घेऊया की विल पॉवर काय करू शकते. बघा, एक लहान मुलांच्या ग्रुपवरती एक रिसर्च करण्यात आला. त्या लहान मुलांना मार्शमेलो देण्यात आलं. मार्शमेलो म्हणजे एक चॉकलेट असतं ज्यामध्ये शुगर वगैरे असतं, च्युइंगम सारखं. हे मार्शमेलो दिल्यानंतर त्या मुलांना सांगण्यात आलं की हे मार्शमेलो आता तुम्हाला दिलेलं आहे एक, तुम्ही ते आत्ताच खाल्लं तर तुम्हाला ते एकच मार्शमेलो मिळेल, पण तुम्ही 15 मिनिटांनंतर ते जर खाल्लं, म्हणजे हातामध्ये ठेवलं 15 मिनिटांसाठी आणि 15 मिनिटांनंतर ते जर खाल्लं तर तुम्हाला एक्स्ट्रा 2 मार्शमेलो मिळतील. मग यामध्ये झालं असं की बहुतेक मुलं हे 2 ते 3 मिनिटांनंतर फेल झाली. छोटी छोटी मुलं होती ती. 2 ते 3 मिनिटांनंतर त्यांनी हातातलं एक एक चॉकलेट दिलेलं होतं ते खाऊन घेतलं आणि खूप थोडी मुलं होती जी 15 मिनिटं त्यांनी संयम ठेवला, हातामध्ये ते चॉकलेट ठेवलं आणि 15 मिनिटांनंतर मग ते चॉकलेट खाल्लं. हा रिसर्च इथवरच थांबला नाही, हा रिसर्च इथून पुढे गेला. या मुलांना जशी जशी मोठी होत होती तसं तसं त्यांचं ऑब्झर्वेशन करण्यात आलं आणि ऑब्झर्वेशन मधून असं दिसलं की जी मुलं 15 मिनिटांचा संयम ठेवून होती किंवा ज्या मुलांनी 15 मिनिटांनंतर ते मार्शमेलो खाल्लं त्या मुलांचा टेस्टमध्ये येणारा जो स्कोर होता हा स्कोर देखील जास्त होता. इवन त्यांचे अकॅडमिक रिपोर्ट्स जास्त होते, त्या मुलांची हेल्थ चांगली होती आणि या मुलांचे फ्युचरमध्ये सक्सेसफुल होण्याचे रेट देखील जास्त होते. या उलट ज्या मुलांनी पहिल्या 2 ते 3 मिनिटांमध्येच तो मार्शमेलो खाल्ला होता, या मुलांना पुढे जाऊन हेल्थ विषयी प्रॉब्लेम सुरू झाले. या मुलांचे सक्सेसफुल होण्याचे जे रेट्स आहेत ते रेट्स कमी होते. इथून एक गोष्ट लक्षात येते की तुम्ही संयम ठेवला, तुम्ही तुमच्या माइंडवरती स्ट्रॉंग राहिला, तुम्ही तुमच्या डिसिजनवरती स्ट्रॉंग राहिला तर तुमचे सक्सेसफुल होण्याचे चान्सेस हे वाढतात. आणि हे संयम ठेवणं, आपल्या घेतलेल्या डिसिजनवरती तुमचा संयम असणं हे येतं तुमच्या विल पॉवरमधून. तुमची विल पॉवर किती स्ट्रॉंग आहे यातून तुम्ही किती सक्सेसफुल होणार हे डिपेंड करतं. हे 100% विल पॉवरवरती डिपेंड करतं. बट आपण मात्र यामधून असा गैरसमज करून घेतो की आपली विल पॉवर ही आपल्या इच्छेनुसार ऍक्ट करायला हवी. म्हणजे मला जेव्हा वाटेल तेव्हा मी सकाळी उठेल, मला जेव्हा वाटेल तेव्हा मी एक्सरसाइज करेल, मला 12 तास वाटला तर मी 12 तास अभ्यास करेल, मला 18 तास अभ्यास करू वाटला तर मी 18 तास अभ्यास करेल. हा बऱ्याच जणांचा गैरसमज असतो आणि ते तसा प्लॅन बनवतात. बट जेव्हा गोष्टी त्या प्लॅननुसार घडत नाही, जेव्हा आपली विल पॉवर कमी पडते तेव्हा सेल्फ डाऊट क्रिएट व्हायला सुरुवात होते. याचं रिझन हे आहे की आपला विल पॉवर बद्दल असलेला गैरसमज की विल पॉवर ही अनलिमिटेड असते. बट असं नाही आहे, विल पॉवर जी आहे ती लिमिटेड असते. म्हणजे
ज्या पद्धतीनं तुमची मोबाईलची बॅटरी असते, तुम्ही सकाळी उठल्यावरती मोबाईल 100% चार्ज करता, दिवसभरामध्ये त्याचा यूज करता, जसं की कॉल करणं, व्हिडिओ कॉल करणं, व्हिडिओ गेम्स खेळणं असेल, यूट्यूबवरती व्हिडिओज बघणं असेल, सोशल मीडिया ॲप्स यूज करणं असेल, संध्याकाळ होईपर्यंत तुमच्या मोबाईलची बॅटरी हळूहळू ड्रेन होत ती कमी कमी होत जाते आणि संध्याकाळी फायनली जेव्हा ती डिस्चार्जला येते तेव्हा तो पुन्हा मोबाईल तुम्ही चार्जिंगला लावतात. आपली विल पॉवर सुद्धा अशीच आहे. तुम्ही बऱ्याच वेळा ऑब्झर्व केलेलं असेल की तुम्ही सकाळी उठता, 2 ते 3 तास अभ्यास करता किंवा जो तुमचा रुटीन ठरवला आहे, एक्सरसाइज ठरवली आहे ती करता, बट तेवढी केल्यानंतर मात्र तुम्हाला थोडा कंटाळा येतो. मग थोडंसं मनाला बरं वाटावं म्हणून तुम्ही तुमचा मोबाईल घेता, तो बघायला सुरुवात करता आणि तो बघितल्यानंतर केव्हा 2 ते 3 तास तुमचे निघून जातात किंवा तुम्ही जे नको असलेल्या गोष्टींमध्ये वेळ कसा घालवून देतात हे तुमच्या लक्षातही येत नाही. हे असं का होतं? कारण आपली विल पॉवर सुद्धा सकाळी जी असते ती 100% असते, फुल्ली चार्ज असते, आपण आपल्या डिसिजन्सवरती ठाम असतो, बट हळूहळू ती ड्रेन आउट होते. ते ड्रेन आउट होण्याचं कारण काय? तुम्ही काम करतात, तुम्ही अभ्यास करत आहात, तुम्ही टेस्ट देता, तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व करता किंवा तुम्ही एक्सरसाइज करता, मग तुमची विल पॉवर सुद्धा हळूहळू ड्रेन आउट होते आणि एकदा की विल पॉवर हळूहळू ड्रेन आउट होत गेली की ती संध्याकाळपर्यंत जवळपास लोवेस्ट स्टेजला जाऊन पोहोचते. आणि म्हणून तुम्ही एक ऑब्झर्व केलंय का, जेव्हा संध्याकाळ असते किंवा रात्रीचा वेळ असतो तेव्हा जंक फूड खाण्याची इच्छा जास्त होते, रात्रीच्या वेळी मोबाईल स्क्रोलिंग करण्याची इच्छा जास्त होते किंवा आपण करतो देखील. वेब सिरीज बघणं असेल किंवा बऱ्याचशा गोष्टी ज्या असतील त्या आपण रात्रीच्या वेळी करतो. म्हणजे ज्या गोष्टी म्हणजे ज्या गोष्टी अवॉइड करायच्या असतात, ज्या गोष्टी आपल्याला नाही करायच्या असतात त्या आपण संध्याकाळी करतो. हे का होतं? आपण त्याला रजिस्ट का करू शकत नाही? कारण तुमची विल पॉवर जी आहे ती पूर्णपणे ड्रेन झालेली असते. हे इथे लक्षात घेण्यासारखं आहे. म्हणजे आणि इवन तुम्ही एक बघितलं असेल की जसं जसं तुमचं संध्याकाळी तुमची एनर्जी लेवल लो होत जाते तशी तशी विल पॉवर देखील लो होत जाते. म्हणजे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात येते की तुमची विल पॉवर हे तुम्ही खात असलेल्या फूडवरती देखील डिपेंड करते. कारण आपला ब्रेन हा बॉडीच्या फक्त 2% आहे, बट आपला ब्रेन हा बॉडीच्या 20% एनर्जी ही कन्झ्युम करत असतो. तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली असेल की जेव्हा तुम्हाला उपाशी असतात तेव्हा तुमची चिडचिड जास्त होते किंवा तुमची शुगर लेवल जेव्हा लो असते तेव्हा तुम्हाला फोकस करणं अवघड जातं आणि अभ्यास करत असताना किंवा तुमचं काम करत असताना जेव्हा तुम्ही चॉकलेट खाताय किंवा च्युइंगम खाताय ज्यामध्ये शुगर आहे, हे करत असताना तुमची एनर्जी ऑटोमॅटिकली ज्यावेळेस तुमच्या बॉडीमधली ग्लुकोज लेवल मेंटेन राहते त्यावेळेस तुमचं ते काम करण्याची इच्छा देखील जास्त असते. याचा अर्थ असा की तुमची एनर्जी लेवलवरती देखील तुमची विल पॉवर डिपेंड करते. ही दुसरी गोष्ट. म्हणजे 2 गोष्टी आपण बघितल्या. एक, विल पॉवर ही लिमिटेड आहे. सेकंड, विल पॉवर ही तुमच्या फूडवरती देखील डिपेंड करते. आता तिसरी गोष्ट आपल्याला ही बघायची आहे की मग विल पॉवर जर लिमिटेड आहे, विल पॉवर लिमिटेड आहे, बट मला जे सक्सेस मिळवायचं आहे त्यासाठी माझं दिवसाला 12 तास काम करणं मस्ट आहे किंवा 10 तास अभ्यास करणं मस्ट आहे. मग मी 2 ते 3 तासांमध्येच विल पॉवर टिकवून ठेवू शकतो. मग उरलेल्या वेळामध्ये माझं जे डिस्ट्रॅक्शन होतं ते कमी कसं करायचं? त्याआधी आपण समजून घेऊया की विल पॉवर जेव्हा नसते तेव्हा कोणत्या गोष्टी काम करतात. एक लक्षात घ्या, यासाठी इस्रायलमध्ये जजेस जे आहेत, न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत, त्यांच्यावरती एक एक्सपेरिमेंट करण्यात आला. या एक्सपेरिमेंटमध्ये त्यांचे बिहेवियर बघण्यात आला. हे जे न्यायाधीश होते, या न्यायाधीश जे आरोपी असायचे, या आरोपींच्या माफीनामा जो असतो, जे याचिका दाखल करतात आरोपी, त्यांना सूट द्यायचे त्यांच्या शिक्षेमध्ये किंवा सूट देत नव्हते. हा त्यांचा रोल होता. मग जेव्हा एक्सपेरिमेंट करण्यात आला तेव्हा असं लक्षात आलं की हे जे न्यायाधीश आहेत हे जेव्हा सकाळी सकाळी फ्रेश असतात तेव्हा डिसिजन्स देतात किंवा दुपारच्या ब्रेक नंतर जेव्हा ते डिसिजन्स देतात तेव्हा आरोपींना सुटका देण्यासाठी, म्हणजे सुटका देण्याचे, त्यांच्या नाम्याला मंजुरी देण्याचे चान्सेस हे 65% असतात. पण जेव्हा दुपारच्या ब्रेकच्या अगोदर, म्हणजे तेव्हा ते ड्रेन आउट झालेले असतात किंवा सायंकाळी जेव्हा ते पूर्णपणे ड्रेन आउट झालेले असतात तेव्हा हे माफी देण्याचे चान्सेस निग्लिजिबल, ऑलमोस्ट 0% असतात. असं का होतं? यामागे एक सायकोलॉजी ही आहे की ज्यावेळेस त्यांची एनर्जी लेवल लो होते, ज्यावेळेस त्यांची विल पॉवर लो होते, त्यावेळेस ते त्यांच्या डिफॉल्ट सेटिंग्सकडे जातात. डिफॉल्ट सेटिंग्स म्हणजे आपल्या ज्या सवयी आहे या सवयींकडे जातात. आणि जनरली जेव्हा आपल्याकडे डिसिजन घेण्याची क्षमता नसते किंवा आपली एनर्जी लो झालेली असते तेव्हा आपली डिफॉल्ट सेटिंग ही असते की आपण त्या गोष्टींना नकार देतो. तेच या न्यायाधीशांच्या बाबतही होत होतं. जेव्हा माफीनाम्यावरती डिसिजन देत असताना काही संशय आहे मनामध्ये किंवा ती गोष्ट जास्त पद्धतीने आकलन होत नाहीये त्यावेळेस त्याला माफी देण्यापेक्षा सोयीस्कर माफी न देणं हे त्यांना जास्त सोयीचं वाटतं. ही त्यांची डिफॉल्ट सेटिंग आहे.
इथून एक गोष्ट लक्षात येते की जेव्हा विल पॉवर तुमची काम करत नाही त्यावेळेस तुमची डिफॉल्ट सेटिंग म्हणजे तुमचा बिहेवियर, तुम्हाला लागलेल्या सवयी ही त्याची जागा घेतात. मग तुमची डिफॉल्ट सेटिंग काय आहे हे अगोदर आपल्याला चेक करावं लागेल. डिफॉल्ट सेटिंगमध्ये मोबाईल बघणं असेल, डिफॉल्ट सेटिंगमध्ये जंक फूड खाणं असेल, डिफॉल्ट सेटिंगमध्ये कामाची टाळाटाळ करणं असेल, आजचं काम उद्यावरती ढकलणं असेल, तर आपल्याला ते बदलावं लागेल. कारण विल पॉवर जेव्हा नसते त्यावेळेस या डिफॉल्ट सेटिंग त्यांची जागा घेतात. या डिफॉल्ट सेटिंगलाच आपण सवयी असं देखील म्हणू शकतो. म्हणून सक्सेसफुल होण्यासाठी दोन महत्त्वाच्या गोष्टी इथे लक्षात येतील. एक, तुमची विल पॉवर ज्यावेळेस स्ट्रॉंग आहे, म्हणजे जनरली मॉर्निंगला ज्यावेळेस विल पॉवर स्ट्रॉंग आहे त्यावेळेस जे मोस्ट इम्पॉर्टंट वर्क असतात, जे खूप अतिमहत्वाची कामं असतात, जसं की तुम्ही जर अभ्यास करत असाल तर टेस्ट देणं, जे टेस्ट देण्याचा बऱ्याच जणांना कंटाळा येतो, ही टेस्ट मॉर्निंगला देणं, ज्यावेळेस तुमचं डिटर्मिनेशन 100% आहे त्यावेळेस देणं. जर तुम्ही फिटनेस फ्रीक असाल तर एक्सरसाइज ज्यावेळेस तुमची विल पॉवर स्ट्रॉंग आहे त्यावेळेस करणं, या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि जेव्हा ही विल पॉवर डिग्रेड होते त्यावेळेस ज्या डिफॉल्ट सेटिंग म्हणजे तुमच्या हॅबिट्स आहेत, या हॅबिट्स हळूहळू बदलवणं. सवयींमध्ये बदल करण्यासाठी तुम्हाला काही दिवस डिसिप्लिन राहावं लागतं, बट हा डिसिप्लिन कायमस्वरूपी राहावं लागत नाही. एकदा की डिसिप्लिनचं रूपांतर हे सवयींमध्ये झालं की ती प्रोसेस ही स्वयंचलित म्हणजे ऑटोमेटेड होते, बट त्यासाठी काही दिवसांसाठी तुम्हाला डिसिप्लिन राहावं लागतं. जनरली एका स्टडीनुसार तुम्ही 66 दिवस कोणताही डिसिप्लिन फॉलो केला तर त्याचं रूपांतर हे ऑटोमॅटिकली सवयींमध्ये होतं. म्हणजे सक्सेसफुल होण्यासाठी एक गोष्ट म्हणजे तुमची विल पॉवर महत्त्वाची नसून विल पॉवरचं मॅनेजमेंट, तिचा योग्य वापर हे महत्त्वाचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सक्सेस हे फक्त विल पॉवरवरती डिपेंड न ठेवता ते हॅबिट्सवरती देखील डिपेंडंट असलं पाहिजे. आणि त्यासाठी तुम्हाला चांगल्या सवयी लावायच्या आहेत. आणि चांगल्या सवयी लावण्यासाठी तुम्हाला काही दिवस डिसिप्लिन राहणं गरजेचं आहे. सो ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण विल पॉवरबाबत चर्चा केली. कदाचित तुम्हालाही थोडंफार याच्यामधनं शिकायला मिळालं असेल तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मग सवयी कशा तयार होतात, डिसिप्लिन कशा पद्धतीने ठेवला पाहिजे, हे जर तुम्हाला हवं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण त्यावरती देखील व्हिडिओ बनवू. तोपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे व्हिडिओज हवे असतील तर नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.